चल. ही मीरा नेमकं काय करतेय? सगळ्यांसमोर मला अशी खेचत नेते, हिच्यात एवढी हिंमत कुठून आली? मीरा, काय मूर्खपणा आहे हा? हात सोडायचा. विचारा, तुम्हीच विचारा तुमच्या आईला. विचारा ना, मायाला अंबिकाताईचा खून करायला कोणी सांगितलं होतं? विचारा, माया पण इथेच आहे. खरा खोटा काय आहे ते सगळ्यांसमोर होईल. काय करते ही मीरा? तुला मी सोडणार नाही. तुला याची किंमत मोजावी लागेल. नाही नाही मंजिरी, नाही. मौन व्रत आहे, हीच खरी परीक्षा आहे. नाही. हा आई, आई मला माहितीये तुला या गोष्टींचा त्रास होतोय, पण माझ्यासाठी एकदाच काय ते बोलून टाक. सांगून टाक हिला की ही तुझ्यावर जो आरोप करते तो खोटा आहे. आई प्लीज प्लीज बोल. फक्त काही तास थांब अथर्व. मग या सगळ्यांना अशी उत्तरं देते ना की तोंड बंद होतील यांची. पण आत्ता नाही बोलू शकत मी. मीरा वहिनी, अगं का करतेस तू हे सगळं? प्लीज नको करूस. त्या दिवशी तुझ्या बाबांनी जे काय आरोप केले आईवर आणि त्यानंतर जे काय घडलं ना, त्याबाबत वाईट वाटणं खूप नॉर्मल आहे. पण तू जर त्याचा रिव्हेंज घेत असशील ना हे सगळं करून, तर प्लीज नको करू, थांबव. नाही अनन्याताई, मी सूट घेत नाहीये. मी स्वतः सत्य शोधत होते. ज्या दिवशी तुम्हाला यांचं सत्य कळेल त्या दिवशी मी हे करणं थांबवेन. आणि आज तो दिवस आहे. आज यांचं सत्य सगळ्यांसमोर येईल. मीरा, हे सगळं करण्यामागे तुझा काय हेतू आहे मला माहिती नाहीये, पण तरीही तू अथर्वची बायको आहेस, या घरची सून आहेस, म्हणून मी एक संधी देतो तुला. बोल. बाबा, अनन्या थांब. या घरात आपण नको त्या लोकांना सुद्धा बोलायची संधी दिलेली आहे. मग हिलाही तशीच एक संधी द्यायलाच हवी. हा, बरोबर दादासाहेब, काय आम्हालाही सत्य कळायलाच हवं. दादासाहेब, मला माहित होतं की तुम्ही तरी मला समजून घ्याल. एक 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 मिनिट मीरा. मी तुला समजून घेत नाहीये. तू माझ्या बायकोवर जे आरोप करतेस ते आरोप आत्ताही मला अमान्यच आहेत. मी तुला फक्त तुझी बाजू मांडायची संधी देतोय. याचा अर्थ चुकीचा घेऊ नकोस तू की मी तुझ्याशी सहमत आहे. नाही. दादासाहेब, मी माझी बाजू मांडत नाहीये, हेच सत्य आहे. ठीक आहे, कळेल, सगळ्यांना कळेल.
तू फक्त एवढंच सांग की मंजिरीवर तू जे आरोप करतेस ते कशाच्या आधारावर करतेस? काय पुरावा आहे तुझ्याकडे? मीरा मीरा प्लीज प्लीज थांबव हे सगळं प्लीज. बोल ना मीरा, काय पुरावा आहे तुझ्याकडे? मला नर्मदा आत्यानी सांगितलं हे सगळं. काय बोलतेस काय तू हे मीरा? हे बघ, तुझ्या आणि मंजीर वहिनीच्या भांडणामध्ये ना आम्हाला गहू नकोस. नर्मदाला काही माहिती नाहीये. दामोदर, मीरानी नर्मदाचं नाव घेतलंय, त्यामुळे तिलाच सांगू देत. काय काय तू मीराला काय सांगितलंस? हे बघा दादासाहेब, तुम्ही असं खडसावून विचारलं तर एखाद्या पोलिसासारखं की एखाद्या माणसाने गुन्हा केला नसेल तरी तो गुन्हा कबूल करेल. हो का? ठीक आहे. नर्मदा, मीराला तू सांगितलंस का? तू तू घाबरू नको मॉम. घाबरू नको म्हटलं. पण तू जे केलं नाहीयेस ना तेच तू केलं असं सांगताय ते लोक. पण तू घाबरू नको, तू सांग. तू सांग, तू घाबरू नको. सांगेल. हो मी सांगितलं होतं मीरा. मला मायाने सांगितलं होतं.